नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण स्नॅक्सचा एक नवीन पदार्थ बघणार आहोत. जितका हा स्नॅक्स खायला मस्त आहे तितकाच बनवायला देखील खूप सोपा असा आहे. अशा प्रकारे जर स्नॅक्स बनवला तर लहान मुलं अगदी आवडीने खातील. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे. रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यावं लागेल. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ घालूया. सोबतच यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा घातल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता यामध्ये आपण एक मोठी वाटी मैदा घेणार आहे. तर इथे तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. आता तेल सर्व मैद्याला आपण असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो स्नॅक्स आहे तो अगदी कुरकुरीत असं तयार होईल. तर आता यामध्ये आपण पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे. तर कणिक आपल्याला जास्त घट्टसर मळून घ्यायची आहे, कारण पीठ आपण हे 10 मिनटं कमीत कमी रेस्ट करायला ठेवणार आहोत. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे. तर आज आपण अगदी हलका फुलका पण खायला खूप मस्त असा स्नॅक्स बनवत आहोत. तर इथे देखील आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता झाकण ठेवून आपण हे 10 मिनटं बाजूला ठेवूया. आता यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेण्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 उकडलेले बटाटे ग्रेट करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण काही भाज्या घालूया. तर इथे मी कोथिंबीर, कांदा आणि गाजर घेतलेला आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. तर घरातील अगदी किरकोळ मसाले यामध्ये मी वापरलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. पाव चमचा जिरे घालायचं आहे. तर इथे मी जिऱ्याची पावडर घातलेली आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण हे सगळा मसाला आणि भाज्या एकजीव करून घेऊया. तर हाताच्या मदतीने आपण हा सगळा मसाला एकजीव करून घेऊया, म्हणजे अगदी सहज आपला हा मसाला एकजीव होईल. तर या ठिकाणी आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. आता या मिश्रणाचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर बॉल्स आपल्याला जास्त मोठे बनवायचे नाहीत, अगदी छोट्या आकाराचेच इथे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. व्हिडिओ जरा जरी आवडला तरीसुद्धा चॅनेलला एक लाईक नक्की करा. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपला बॉल्स बनवून तयार झालेला आहे. तर उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे आपण असेच बॉल्स बनवून घेऊया. 10 मिनिटानंतर आता आपण जे सुरुवातीला पीठ मळून ठेवलेलं त्याच्यात आपण चपाती लाटायला घ्यायची आहे. तर किचन सरफेसवरती मी थोडंसं सुक्का मैदा डस्ट केलेला आहे. आता यावरती आपण तयार पिठाची अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे. तर खायला खूप मस्त असा हा स्नॅक्स लागतो. तर अशा प्रकारे आपण नवीन काहीतरी बनवलं की मुलं तर अगदी आवडीने खातात. तर तुम्ही अशा प्रकारे ही नवीन स्नॅक्स घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, सगळ्यांनाच खूप आवडेल. तर इथे देखील बघू शकता पोळी आपली व्यवस्थित लाटून तयार झालेली आहे. आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवण्यासाठी घरातील एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासच्या मदतीने अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे पुऱ्या कट केल्यामुळे आपलं बाकीचा वेळ देखील वाचतो आणि आपलं काम देखील झटपट होतं. तर अशा प्रकारे इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर एवढ्याच आकाराच्या पुऱ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत. आता यातील एक पुरी आपण घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं त्यातील एक बॉल्स यावरती ठेवायचा आहे. आता यावरती आपण दुसरी बनवलेली पुरी अशा प्रकारे ठेवून याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, नाहीतर जेव्हा आपण हा स्नॅक्स तेलामध्ये तळू तेव्हा याच्या कडा व्यवस्थित बंद न झाल्यामुळे स्टफिंग आपलं तेलामध्ये मिक्स होऊ शकतं. तर इथे बघू शकता मिश्रण आपलं व्यवस्थित याच्या कडा मी बंद करून घेतलेल्या आहेत. आता एका चाकूच्या मदतीने याच्या कडांच्या बाजूला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर जास्त मधून कट करायचं नाही, नाहीतर स्टफिंग बाहेर निघू शकतं. तर अशा प्रकारे जर डिझाईन केली तर दिसताना स्नॅक्स आपला खूप मस्त दिसतो. काहीतरी वेगळं बनवलं म्हणून घरातील सगळेच लोक अतिशय आवडीने हा स्नॅक्स खातील. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे. जास्त आतपर्यंत कट करून घ्यायचं नाही, नाहीतर स्टफिंग आपलं बाहेर येऊ शकतं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे सगळ्या बाजूने व्यवस्थित आपलं कट करून झाल्यानंतर आता आपण कट केलेल्या भागांमध्ये 3 किंवा 4 पाकळ्या घेऊन अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान पाकळीचा आकार येतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. तर दिसताना खूप मस्त असा हा स्नॅक्स दिसतो. सूर्यफुलासारखा हा स्नॅक्स दिसतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही डिझाईन इथे बनवू शकता.
पण बनवायला खूप सोपी अशी ही डिझाईन आहे। तर अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या व्यवस्थित बंद करून घेतलेल्या आहेत आणि उरलेला सगळा नाश्ता देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित बनवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे। आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। तर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेला आहे। तर हा स्नॅक्स तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मंद गॅसवरती आणि मंद तेल तापलं की यावरती हा नाश्ता तळून घ्यायचा आहे। तेल जास्त गरम झालं तर नाश्ता आपला वरून भाजला जातो पण आतून तसाच कच्चा राहतो। आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण पलटी करून दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित हा नाश्ता भाजून घेऊया। जोपर्यंत यांना छान गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत आपण हा स्नॅक्स व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता अशाच प्रकारे आपण 4 ते 5 मिनिटांमध्ये हा आपला स्नॅक्स व्यवस्थित तळून तयार झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया आणि उरलेला सगळा स्नॅक्स आपण अशाच प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर डिझाईन बनवल्यामुळे तुम्ही बघू शकता स्नॅक्स किती दिसायला मस्त झालेला आहे। तर आता यातील एक आपण तोडून पाहूया। तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।